कुठलाही सण असला की आपल्याला असं वाटतं की आपण वेगवेगळे प्रकार तयार केले पाहिजे. तर सध्या मकर संक्रांतीचा सीझन आहे आणि आता मकर संक्रांत आली की आपण तिळाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार तयार करण्याचा प्रयत्न करतो. तर आज आपण 2 प्रकारचे तिळपापड्या कशा तयार करायचे ते बघणार आहोत. एक तिळपापडी आपण अगदी काचेसारखी तयार केलेली आहे, कुडूम आणि दुसरी जी तिळपापडी आहे अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार केलेली आहे. फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये ही तिळपापडी तयार होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पाक करायची सुद्धा गरज नाही. त्यासाठी मी काही ट्रिक्स सांगितल्या आहेत. चला तर मग पटकन रेसिपी सुरू करूया. नमस्कार, मोनालीज रेसिपी अँड लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तिळपापडी तयार करण्यासाठी इथे आपल्याला घ्यायचं एक पॅन. तर पॅन मी गॅसवर ठेवला आहे. त्यानंतर यामध्ये आपण 1 वाटी तीळ घालूया आणि गॅस सुरू करायचा. कमी आचेवर हे तीळ खमंग होईस्तोवर भाजून घ्यायचे, म्हणजे थोडा सुवास यायला लागला आणि तीळ तडतडायला लागले की नंतर गॅस बंद करायचा. तोपर्यंत चमच्याने हे जे तीळ आहेत व्यवस्थित भाजून घ्यायचे. तीळ भाजताना एक लक्षात ठेवायचं की तीळ सोडायची नाही, म्हणजे आपण असं नाही की आपण तीळ भाजतोय आणि दुसरं कामाला लागलो, असं अजिबात नाही. कारण तीळ बारीक असतात, पटकन भाजल्या जातात. हार्डली 3 ते 4 मिनटं लागतील 1 वाटी तीळ भाजायला. या अगोदरसुद्धा मी तिळाचे लाडू ची रेसिपी अपलोड केलेली आहे. बिना पाकाचे लाडू तयार केलेले आहेत. अगदी कमीत कमी वेळामध्ये हे लाडू आपण तयार केलेले आहेत. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता. तर इथे तीळ तुम्ही बघू शकाल भाजून झालेले आहेत. आता मी गॅस बंद करते आणि आपण आता हे जे तीळ आहेत एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊ. नंतर परत आपल्याला पॅन गॅसवर ठेवायचा आहे आणि त्यामध्ये आता आपण अर्धा वाटीपेक्षा थोडी जास्त साखर घातली आहे. त्यानंतर गॅस सुरू करायचा. इथे आपण 1 वाटी तीळ भाजलेले आहेत, पण तेवढे तीळ आपल्याला यामध्ये घालायचे नाहीत. त्याचं प्रमाण किती राहील ते मी तुम्हाला समोर सांगेल. 2 बॅचमध्ये आपण तिळपापडी तयार करतो आहोत. 1 वाटीपासनं साखर कमी आचेवरच आपल्याला कॅरमलाइज करायची आहे, म्हणजे यामध्ये पाणी घालायचं नाही अजिबात. फिरवत राहायचं. साखर हळूहळू तुम्हाला दिसून येईल की जी साखर असते ती मेल्ट व्हायला लागते. साखर आपली मेल्ट होते तोपर्यंत एक छोटी जी ट्रिक्स मी तुम्हाला म्हटलेलं होतं ती ट्रिक सांगते. आज आपण प्लेटमध्ये पापडी तयार करणार आहोत आणि अगदी सोपी पद्धत आहे प्लेटमध्ये पापडी तयार करण्याची आणि एकसारख्या, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकसारख्या पापड्या तयार होतात. तर इथे तुम्ही बघू शकाल छोट्या छोट्या प्लेट्स मी घेतल्या आहेत. त्याला तूप लावून घ्यायचं. तूप व्यवस्थित लावायचं जेणेकरून पटकन ती पापडी निघायला मदत होईल. तर इथे साखरसुद्धा जी आहे ती थोडी मेल्ट व्हायला लागली आहे, तुम्ही बघू शकाल. ही पापडी तयार करताना यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही. फक्त जी साखर आहे ती मेल्ट करायची, वितळून घ्यायची. त्याला कॅरेमल करणं म्हणतात साखरेला. आणि तुम्हाला हळूहळू दिसून येईल काही वेळानंतर जी साखर आहे अगदी मेल्ट होते आणि त्याचा ट्रान्सपरंट असा रंग तयार होतो. साखर मेल्ट करताना 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे कढई जाळ तळ्याची घ्यायची आणि दुसरी जी गोष्ट आहे, जेव्हा आपण साखर मेल्ट करतो तर सतत चमच्याने फिरवत राहायचं, जेणेकरून जी साखर आहे ती बुडाशी लागणार नाही. तर इथे तुम्ही बघू शकाल साखर आपली छान अशी मेल्ट झाली आहे. तर या स्टेजला आपल्याला यामध्ये अर्धा चमचा विलायची पूड घालायची आहे. चिमूटभर जायफळ घातलं आहे. जायफळमुळे छान टेस्ट येते, म्हणून नसेल आवडत स्किप केलं तरीही चालेल. त्यानंतर अर्धा चमचा तूप घालायचं आहे. तूप घातल्यामुळे काय होईल, एक तर शायनिंग येईल आपल्या पापडीला आणि जे आपण कॅरमलाइज केलेलं आहे ते खूप जास्त कडक होणार नाही. तर यानंतरची जी प्रोसेस आहे ती अगदी फास्ट करायची असते. गॅस बंद करायचा आणि तीळ घालायचे. तर तीळ इथे मी अर्धा वाटी घातलेले आहे. तीळ घातल्याच्या नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्याच्यानंतर फास्टमध्ये याला जे आपण प्लेट्समध्ये तूप लावून ठेवलेलं होतं त्या प्लेट्समध्ये याला ट्रान्सफर करायचं. ही प्रोसेस करताना अगदी फास्ट करायची आहे, कारण आपण यामध्ये पाणी वापरलेलं नाही, त्यामुळे हे जे मिश्रण आहे पटकन थंड होतं. तर म्हणून फास्ट जितकं करता येईल तितकी ही प्रोसेस करायची. आणि समजा हे मिश्रण थोडं जरी थंड झालं तर परत हे जे पॅन आहे गॅसवर गरम करायचं आणि त्यानंतर मिश्रण प्लेटमध्ये टाकून घ्यायचं. तर इथे तुम्ही बघू शकाल अगदी फास्टमध्ये मी हे टाकलेलं आहे आणि प्लेट चमच्याने याला पसरवून घ्यायचं. ही जी आपण पापडी तयार केलेली आहे ही थोडी कुरकुरीत आणि खुसखुशीत होईल, कारण यामध्ये आपण तिळाचा वापर जास्त केलेला आहे. आणि काचेसारखी अगदी पापडी कशी तयार करायची ते बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर इथे तुम्ही बघू शकाल मी जे हे मिश्रण आहे ते व्यवस्थित प्लेटमध्ये टाकून घेते आहे. यामुळे काय होतं, एक तर पापड्या आपल्या एकसारख्या तयार होतात प्लेटमध्ये टाकल्यामुळे. जर अशा पद्धतीने नसेल करायचं तर काय, जे ताट आहे ताटाला तूप लावायचं किंवा पोलपाटावर तूप लावायचं सरळ सरळ आणि मिश्रण फटकन टाकून घ्यायचं आणि त्याला व्यवस्थित पसरवून घ्यायचं, म्हणजे ती प्रोसेससुद्धा अगदी फास्टमध्ये होते. पण आपण छोट्या छोट्या पापड्या तयार करतो आहोत जेणेकरून आपल्याला एकसारख्या त्या दिसल्या पाहिजे, म्हणून मी ही तुम्हाला एक छोटी ट्रिक सांगितली. तर अशाच प्रकारे हे जे मिश्रण आहे आपण आता बाकीच्या प्लेटमध्ये सुद्धा टाकून घेतलं. मी थोडं गरम केलेलं होतं हे मिश्रण आणि एक दुसरा चमचा घ्यायचा, त्या चमच्याला थोडं तूप लावायचं आणि
ते व्यवस्थित त्या पापड्या आहेत त्या पसरवून घ्यायच्या, जेणेकरून वरतून सुद्धा अगदी एकसारखी पापडी तयार होईल. आणि पापडी थंड झाली की त्याला काढायची कशी, ते एक सुरी घ्यायची आणि सुरीने त्याच्या ज्या साईडच्या कडा असतात त्या मोकळ्या करायच्या, जेणेकरून ती पापडी आहे अगदी अलगद अशी निघून येते. तुम्ही बघू शकाल छान अशी पापडी निघालेली आहे. आता दुसरी जी पापडी आहे ती कशी तयार करायची ते पाहूया. पूर्ण सेम प्रोसेस आहे. जी साखर आपण मेल्ट करायला ठेवलेली होती तीच घेतली आहे मी अर्धा वाटी. फक्त तीळ काय करायचं, तीळ थोडं कमी घ्यायचे. म्हणजे आपण इथे अर्धा वाटीला अर्ध्या वाटी तीळ घेतलेले होते, तर जेव्हा आपण काचेसारखी पापडी जेव्हा तयार करतो तर तिळाचं प्रमाण कमी करायचं. फक्त एवढाच एक फरक आहे. त्यामुळे जी आपली पापडी आहे अगदी ट्रान्सपरंट अशी तयार होते. तर त्यानंतर इथे जेव्हा आपण तीळ घातल्यानंतर लगेच पोलपाटावर हे मिश्रण आहे ते पसरवून घ्यायचं व्यवस्थित. तुम्ही बघू शकाल. आणि हे मिश्रण आहे पातळ होतं, त्यामुळे काय होतं की पटकन ते पसरलं जातो आणि काचेसारखी अगदी पातळ अशी ही पापडी तयार होते. आणि हे मिश्रण टाकल्याच्यानंतर थोडं जरी थंड झालं त्यानंतर यामध्ये कट्स लावून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला त्याचे जेव्हा ते थंड होईल मिश्रण, तेव्हा जी पापडी आहे ती व्यवस्थित आपल्याला कट करता येईल एकसारखी, म्हणजे स्क्वेअर शेपमध्ये. तर अशा प्रकारे मी इथे कट्स लावून घेतलेले आहेत पापडीला. त्यानंतर हे जे मिश्रण होतं मी परत एका 2 प्लेटमध्ये काढून ठेवलेलं होतं आणि त्या प्लेटमधले सुद्धा मी तुम्हाला पापडी दाखवते. अगदी ट्रान्सपरंट अशी पापडी ती तयार झालेली आहे. प्लेट्समधली सुद्धा जी पापडी आहे ती थंड झाली की त्यानंतर याला सुरी घ्यायची, सुरीनी साईडच्या कडा मोकळ्या करायच्या आणि पापडी व्यवस्थित काढून घ्यायची. आणि तुम्ही बघू शकाल अगदी इझिली ही पापडी निघून येते. तर इथे मी प्लेटमधली जेव्हा पापडी काढली तोपर्यंत आपले पोलपाटावरची सुद्धा ती पापडी आहे ती थंड झाली आहे. तर सगळ्यात आधी साईडच्या ज्या कडा असतात त्या बाजूला करायच्या आणि त्यानंतर सुरीनी पापडी अशी वर उचलायची आणि तुम्ही बघू शकाल अलगद अशी पापडी ही निघून येते. आता मी तुम्हाला तोडून दाखवते. आवाजही येत असेल तुम्हाला, अगदी कुडुम असा आवाज येतो आहे पापडीचा. यामध्ये आपण आधीच कट लावल्यामुळे काय झालं की एकसारखी आपल्याला पापडी जी शेपमध्ये द्यायची आहे त्या शेपमध्ये आपल्याला कट करता येते. तर अशा प्रकारे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने 2 प्रकारच्या तिळपापड्या कशा तयार करायच्या ते पाहिलं. कमीत कमी साहित्यामध्ये ही पापडी तयार होते. अगदी सोपी रेसिपी आहे आणि ही तिळपापडी आपण एकदा तयार करून ठेवली तर आपण सहज 2 ते 2.5 महिने याला स्टोर करून ठेवू शकतो. फक्त स्टोर करताना स्वच्छ डबा घ्यायचा, त्यामध्ये स्टोर करून ठेवायचं. जेव्हा आपण डब्यातनं ही पापडी काढतो त्यावेळेससुद्धा स्वच्छ हाताने ती पापडी काढायची, जेणेकरून जास्तीत जास्त दिवस ती स्टोर करून ठेवता येईल. तर आय होप ही आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल. अगदी सोप्या पद्धतीने आज आपण 2 प्रकारच्या तिळपापड्या तयार केलेल्या आहेत. रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रमैत्रिणीसोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करा. चला तर भेटू पुन्हा एका अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, आनंदित रहा. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर.